लागलेच असणार, वाईट वाटलेच असणार. बाळासाहेबांच्या काळात तुम्ही किती वेळा प्रयत्न केला होता, तेव्हा तुम्ही बाळासाहेबांनी तुम्हाला कधी सांगितलं, तुमचं कधी थेट का तुम्हाला तर मातोश्रीवरती तुमचं नाही, जाणं मी होतं? तर ज्यावेळेला पक्ष सोडायचा विषय ज्यावेळेला आला त्यावेळेला मी मातोश्रीला गेलो होतो. मातोश्रीला गेल्यानंतर मी माझी जेवढी माझ्याकडे ऑफिसची काही कागदपत्र होती ती सगळी कागदपत्र सुपूर्द केली होती की साहेब आपल्या ऑफिसच आहे, त्याची कागदपत्र त्याने ही पक्षाला मी देऊन टाकतो. त्याला बाळासाहेब मला बोलले की तू थांब इथे म्हणून, पण बोललं नाही मी राजसाहेबांसोबत जाणार असं सांगूनच मी बाहेर पडलो होतो बाळासाहेबांना. मला वाटतं मी एकटाच माणूस असेल जो बाळासाहेबांना सांगून बाहेर पडला आणि साहेबांना वाईटही वाटलं, साहेब रागवले सुद्धा, चिडले सुद्धा. हे सगळं जरी असलं तरी पण मला असं वाटतं की मी त्यावेळेला घेतलेला निर्णय थोडं बाळासाहेबांच्या मनाच्या विरुद्ध होता. हा जरी भाग असला तरी मला आज वाटतं की मी घेतलेला निर्णय योग्य होता, कारण राजसाहेबांसोबत त्यावेळेला राहणं गरजेचं होतं. आणि राजसाहेब आमच्यासाठी त्या काळामध्ये राजसाहेब माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभं पण राहिलेले होते. बरं, तुमच्यासमोर सगळ्यात अवघड चॉईस होता की बाळासाहेब निवडायचे की राज ठाकरे? हो, पण तुम्ही राज ठाकरे निवडले का? बरं राज ठाकरे निवडले? नाही, राज ठाकरे निवडले म्हणजे माझ्या काही जो काळ होता, पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की माझ्या नगरसेवकाच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा राजसाहेबांनीच मला बाळासाहेबांना सांगून त्या काळात तिकीट द्यायला लावलं होतं. त्यावेळेला मी नागपाडा मतदारसंघात नगरसेवकाला उभा होतो. आमदारकीच्या काळामध्ये सुद्धा राजसाहेबांनीच मला बाळासाहेबांकडे घेऊन जाऊ, त्यावेळेला मी नगरसेवक पण होतो. मला बाळासाहेबांकडे घेऊन जाऊन माझी तिकीट त्यांनीच माझ्या तिकिटीला पाठिंबा दिला होता आणि ती मला तिकीट द्यायला लावली होती त्यावेळेला. केवळ तिकीट नाही दिली, त्यावेळेला मला निवडणुकीच्या काळामध्ये मला जी काय मदत, आर्थिक मदत मला पाहिजे होती ती सुद्धा मला राजसाहेबांनीच केली होती. त्यावेळेला इतर कोणी मला मदत केली नव्हती. आणि या काही गोष्टी आहेत ज्या एक ऋणात आपण राहिलोच पाहिजेत, आपल्यावरती ऋण आहेत काय. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की तो काळ जो आला होता तो मधला काळ हा मला, मी साहेबांची अवस्था, मनस्थिती पाहत होतो राजसाहेबांची. आणि मग त्या अशा वेळेला जे व्यक्तिमत्व आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलेलं व्यक्तिमत्व होतं, आज त्या माणसाच्या वरती जरी अशी परिस्थिती असेल तर त्या माणसासोबत आपण गेलो पाहिजे, राहिलो पाहिजेत काय, या साध्या भावना होत्या. आणि म्हणून बाळासाहेबांनी मला खूप मी बाळासाहेबांना हट्ट धरला की नाही मी जाणार राजसाहेबांकडे. म्हणजे मी बाळासाहेबांच्या डोळ्याला डोळा भिडू शकत होतो, मी असं खाली मान घालून नाही मी राजसाहेबांसोबत जाणार. त्याला उद्धव साहेब पण होते, मी राजसाहेबसोबत जाणार. मग बाळासाहेब चिडले माझ्यावरती, ते ठीक आहे, त्याचा राग बरोबर आहे. आमच्या रक्ताच्या थेंबावर बाळासाहेबांचा अधिकार आहे, प्रत्येक रक्ताच्या थेंबावर, त्याच्यामुळे तो काही विषय येत नाही. परंतु मला वाटतं तो वेळेला मी घेतलेला निर्णय योग्यच होता काय. त्याच्यामुळे निदान मला आता ते काय जे दिसतं चित्र ते डोळ्यांनी मला पाहायचा योग पण आला. मी भले तिथून निघालो पण मी ठाकरे परिवार सोडून कुठे गेलो पण नाही ना. मी नेहमीच बोलतो ना मी ठाकरे टू ठाकरे. मला एक सांगा, म्हणजे आता मी याकडे नंतर विचारणार होतो प्रश्न, पण आता हा ओघात आला म्हणून विचारतो. 2009ला पक्षाला मोठं यश मिळालं, तुम्ही पण आमदार होता, तुम्ही पक्षाचे सभागृहातले नेते होतात. नंतर पक्षाला एक, तुम्ही जसं मगाशी म्हटलं की एक थोडी पिछाड झाली, एक उतरती कळा लागली, नंतर कोणी निवडून झालं नाही. अनेक म्हणजे त्या 13 आमदारांपैकी अनेक जण, बहुतांश अर्ध्याहून अधिक आमदार सोडून गेले राज ठाकरेंना. सगळ्यांना, कोणाला भाजपकडनं ऑफर आली, कोण कुठे आज वेगवेगळ्या ठिकाणी. तुम्हाला नाही वाटलं त्या काळात आता की पक्षाला उतरती काळ सोडून जावं, की तुम्हाला आले असेल ऑफर, तुम्ही नाही? विषय असा आहे की कमलेश, मला आजही आठवते जो शिवतीर्थावरचा आमचा मेळावा झाला होता, साहेबांची प्रचंड सभा, विराट सभा झाली होती ती 19 तारखेची. त्या सभेच्या वेळेला मी शिवसेनेतच होतो आणि त्यामुळे मी त्या सभेमध्ये स्टेजवर नव्हतो, पण स्टेजच्या पाठीमागे मी बसून होतो. साहेबांचं भाषण झालं त्यावेळेला साहेबांचं एक वाक्य होतं की बाळासाहेबांच्या वेळेला प्रबोधनकार ठाकरे त्यांच्या मागे होते आणि प्रबोधनकार म्हणाले होते की मी हा बाळ महाराष्ट्राला अर्पण केला. ते म्हणाले की माझ्या पाठीमागे आता कोणच नाही बोलायला. आलं का लक्षामध्ये? तो मीच मला महाराष्ट्राला अर्पण करून घेऊ. त्यावेळेला मी मागी होतो, त्यावेळेला माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं, ती मला आठवण पण झाली होती त्यावेळेला काय. आणि त्यावेळेला मी स्टेजच्या मागे बसलेलो असताना मी माझ्या मनाला ठरवलं की राजसाहेबांनी महाराष्ट्राला अर्पण केलं, आपण त्यांना अर्पण करून द्यायचं. आणि ती माझी कमेंटमेंट माझ्या स्वतःला केलेली कमेंटमेंट होती, त्यांच्यासाठी केलेली कमेंटमेंट नव्हती ती. आणि त्यांनी मला सांगितले तू माझ्यासोबत ये म्हणून. कधी बोलले नाहीत. आणि मला इतर पक्षात समजा जायचं असतं ना तर मी राजसाहेबांना सांगून गेलो असतो की साहेब मी जातो म्हणून. पण माझ्या मनाला तो प्रश्न शिवत सुद्धा नाही. म्हणजे माझ्या मनामध्ये विचार पण येत नाही की राजसाहेबांना सोडून जावं म्हणून. कारण मी त्याला बोलतात ना,
त्या ठाकरे परिवारातील मी मला स्वतःला घटक समजतो, त्यांचा कार्यकर्ता म्हणून मला त्या मनात विचारसुद्धा येत नाही माझा त्या विषयावरती. आणि म्हणून मी ती माझे घट्ट बंधन स्वतःच बांधून घेतलेलं की म्हणून माझ्या बायकोलाही माहीत नव्हतं, कार्यकर्ते तर राहिली बाजूला. आणि त्याच्यामुळे मग मी स्वतःला अर्पण करून घेतल्यामुळे काय विषयच येत नाही ना. त्याच्यामुळे ऑफर आल्या आणि गेल्या अजून पण येतात, पण त्याला काय पॉईंट नाही. लेटेस्ट याच्या वेळेला काय म्हणत कुठं का शिंदेकडनं किंवा भाजपकडनं नाही, आता ते काय बोलण्यात पॉईंट नाही, पण ते येतात, ही गोष्ट खरी आहे. त्याची मी कल्पना साहेबांनाही देतो. अच्छा, साहेबांना सांगतो तुम्ही. साहेब काय म्हणतात मग? नाही, साहेब असतात, त्यांना माहिती आहे. नांदगावकर साहेब, आता आपण युतीविषयी आता बऱ्याच आपण या खरं व्यक्तिगत गोष्टी बऱ्याच बोललो, पण आता राजकारणाविषयी थोडंसं बोलतो. काय महापालिका निवडणुका आहेत, असं म्हटलं जातं की ठाकरेंची एकत्रित ताकद ही मोठी एक प्रकारे राजकीय ताकद असेल तिथे. तुम्ही स्वतःही ट्विट केलं तर तुम्ही म्हटलं होतात की 1+1 होता तिथे. तशी जर तुम्ही एखादी एकत्रित विचार करता, असा कुठला पक्षाचा विचार झाला आहे का या क्षणाला की आपण एकत्रित आल्याने साधारणपणे हे एक जे राजकारणाचं अरिथमॅटिक असतं, जे गणित असतं की बाबा इथे आपल्याला होऊ शकेल, ह्याचा काही विचार झाला? बिलकुल. कुठल्याही गोष्टीचं म्हणजे एकाच बाजूने बऱ्याच गोष्टींवरती विचारच पक्ष करत असतो ना. पहिली गोष्ट, आम्ही आतापर्यंत निवडणुका ह्या एकला चिलोरे ह्याच भूमिकेतून स्वबळावरच लढवलेले आहेत. काय त्याच्यानंतर समजा आम्ही कोणासोबत जाणार असू तर त्याचे वेगवेगळे फॅक्टर, समजा BJP सोबत आम्ही गेलो, तो BJP आणि मनसेचं काय होऊ शकतं, एकनाथ शिंदे आणि मनसेचं काय होऊ शकतं, BJP एकनाथ शिंदे आणि मनसे आणि अजितदादा पवार असं गणित काय बनू शकतं, उद्धव साहेब आणि राजसाहेब असं गणित काय बसू शकतं, ह्याच्यावरती आता ॲनालिसिस तर करावंच लागतं ना. सगळे परम्युटेशन कॉम्बिनेशन आपण सगळे ॲनालिसिस करण्याच्या सोबतच पर्सेंटेज, वोट ऑफ पर्सेंटेज जी आहे ती मग पाहावं लागते. त्याच्यामध्ये किती टक्केवारी कुठल्या मतांची आहे त्याचाही विचार करावा लागतो. याच्यात तुम्हाला कुठला बेस्ट वाटतं कॉम्बिनेशन? नाही, मला असं वाटतं की हे सगळे कॉम्बिनेशन जरी मी पाहिले तरी माझ्या कॉम्बिनेशनच्या पलीकडे आहे की 2 भाऊ एकत्र येतात, हे माझ्यासाठी महत्त्वाचं कॉम्बिनेशन आहे. त्याच्यात काय होईल ते मला आजच्या तारखेला मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण मला एकंदर दिसतोय लोकांच्या भावनेतून. मी मध्यंतरी आता बच्चू कडू साहेबांची जी 7/12चा कोरा उतारा करा म्हणून 7/12 कोरा करा तो त्यांची जी पदयात्रा होती, त्या पदयात्रा साहेबांनी मला पाठवलं होतं. मी त्यावेळेला 1300 किलोमीटर जाऊन येऊन केलं. सकाळी गेलो आणि रात्री परत आलो मी. त्यावेळेला मी त्यांच्या पदयात्रेत गेलो होतो. त्यावेळेला मला शेतकरी भेटले, तिथले कार्यकर्ते भेटले, वेगवेगळ्या पक्षाची लोक भेटली. मध्यंतरी मी सांगलीला एका ह्याच्यात गेलो होतो, काय अशा बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेला मी कोकणात गेलो होतो, तर लोकांमध्ये तो प्रचंड उत्स्फूर्तपणे त्यांचा मला जाणवते की नाही दोघे एकत्र आले पाहिजेत काय. आणि तो प्रेशर पण आहे त्याचा काय. बरं, त्याच्यात काय फक्त पक्षाची लोक नाहीत कमलेश, त्याच्यात इतर पक्षाची लोक आहेत, त्याच्यात सामान्य माणसं सुद्धा आहेत ज्यांचा राजकारणाचा गंध नाही. मी तुम्हाला सांगतो, माझ्या सासरवाडीला मी साहेबांनी सांगितलं, माझ्या सासरवाडीला मी मुलुंडला गेलो होतो. मी 1-1.5-2 वर्षांनी गेलो तिथे. गेल्यानंतर त्यांच्या घरी मी बसलो होतो. तिथल्या आजूबाजूच्या काही महिलांना कळलं तर त्या घरामध्ये आल्या तिकडे माझ्या सासरवाडीला आणि बोलल्या, बाळा ते आम्ही TV वर ऐकतोय ते झालं पाहिजे. 4-5 महिला होत्या, 60, 65, 75, 80 अशा महिला होत्या. बघा, ते काहीतरी झालंच पाहिजेत. अजूनही महाराष्ट्रातून फोन येत असतात, वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांची येतात, वेगवेगळ्या लोकांची येतात काय. त्याच्यामुळे ते कॉम्बिनेशन हे कसं आहे, निवडणूक ही एक तर लोकांच्या हातात असते. निवडणूक 2 प्रकारे असते. आता EVM आली म्हणून सोडा, EVMच्या हातात गेले आता एखाद्याने पाहिलं तर. बरं, पण एक तर लोक निर्णय घेतात निवडणुकीत काय करायचं, ती लोकांच्या हातात निवडणूक असते किंवा यंत्रणेच्या हातात निवडणूक असते. अशा 2 प्रकारच्या निवडणुकांमध्ये ते तंत्र आहे. त्याप्रमाणे लोकांनी निवडणूक जर हातात घेतली ते विषय येत नाही. 2014 साली लोकांनीच नरेंद्र मोदी साहेबांनी निवडणूक हातात घेतली होती, आलं का लक्षामध्ये. त्याच्यामुळे विरोधी पक्ष हा नेहमी जिंकत असतो, सत्ताधारी पक्ष हारतो, म्हणजे त्याच्याही अँटी इन्कम्बन्सी असते. त्यामुळे हे जे समीकरण आता आपण सगळं समीकरण पाहिजे, त्याच्यामधलं हे समीकरण बेस्ट आहे असं लोकांचं मत झालेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यावरती विचार होण्याची आवश्यकता आहे. पण मग पुढे काय, म्हणजे ह्या हिशोबाने अजून बघा, उद्धव ठाकरे बोलतात, पण आम्ही असं एक बघितलंय राज ठाकरे फारसं बोलताना दिसत नाही. उद्धव ठाकरे वारंवार या विषयावरती बोलतात की आम्ही आता एकत्र आलेलोच आहोत, त्यांच्या मुलाखतीत म्हणाले. पण राज ठाकरेंकडून अजून असं सूचक किंवा असं आपण कॉन्क्रीट असं कुठलं विधान? राजसाहेबांचा स्वभाव पूर्वीपासून तसाच आहे. ते कुठल्याही गोष्टीचं
विचार करतात पूर्ण. म्हणजे आम्ही जर 100 पावलं असू तर साहेब 10,000 पावलांवर असतात, पुढे असतात, आणि त्याच्याविषयी त्यांचा विचार असतो. आणि ते एवढे कॉम्बिनेशन त्यांच्या चारी बाजूनी फिरत असतात, आणि ते ऐकून आम्ही सुद्धा कधी कधी थक्क होतो, कधी कधी हतबल होतो आम्ही साहेबांच्या ऐकून. अरे बापरे म्हटलं, थक्क होतं, पण अरे बापरे असं आहे, असं आहे. एवढं ते विचार फार करतात बारीक सारीक गोष्टींचा. आणि हे मला वाटतं त्यांनी खरं देवानी त्यांना देणगी दिलेली आहे ती काय. आणि त्याच्यामुळे त्यांनी सगळ्या गोष्टीचा विचार करूनच एखाद्या गोष्टीवरची ते आपली भूमिका मांडत असतात. आता बघा ना तुम्ही, त्या महाकुंभचाच विषय किती आम्हाला त्रासदायक झाला होता. साहेब मला बोलले होते त्याच्यावरून, नाही का, त्याच्यावर किती लोकांनी मला भडकवण्याचाही प्रयत्न केला होता. पण कसं आहे, पण त्याच्यात आता कालांतराने अभययोग साहेब पण परवा बोलले. होय, आता सगळीकडून झालं ना ते सुरू. त्याच्यामुळे काही त्या हिंदूंच्या भावनांचा त्याच्याशी काही संबंध नव्हता. नदीचं प्रदूषण हा विषय, म्हणजे ते जे बोलतात ते कालांतराने लोकांना पटतं ते. आणि आता युतीचं जेव्हा तुम्ही म्हणतात, म्हणजे तुम्ही बाकी सगळं मागे सांगितलं की परम्युटेशन कॉम्बिनेशन कसे असतील, एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की मग आपण नक्की कोणासोबत असणार आहात. म्हणजे उद्धव ठाकरेंसोबत फक्त युती असेल, की मग चर्चा ही पण आहे की मनसे ही इंडिया आघाडीचा किंवा महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीचा घटक असेल का? आजच्या तारखेला मी ते सांगू शकत नाही की नेमकी कोणाचा घटक असेल ते. मी